नाशिकच्या सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी चौक येथील मोरया ज्वेलर्समध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सोन्याची अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या एका महिलेने चक्क खरी सोन्याची अंगठी लंपास करून तिच्या जागी हुबेहूब दिसणारी बनावट अंगठी ठेवण्याचा प्रयत्न केला। अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या महिलेने अत्यंत चालाखीने अंगठी हाताळत चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुकानदाराच्या सतर्क नजरेमुळे तिचा डाव उधळला गेला आहे। अंगठीबाबत संशय आल्यानंतर दुकानदाराने तपासणी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला। चोरीचा प्रयत्न फसल्याचे लक्षात येताच महिलेने दुकानातून निसटण्याचा प्रयत्न केला, मात्र दुकानदाराने तत्काळ तिला अटक करून पोलिसांच्या ताब्यात दिले। हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिलेची चौकशी सुरू केली। अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडळकर, अनिल गाडवे आणि सचिन कारंजे यांनी घटनास्थळी पाहणी केली। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून ही महिला यापूर्वी अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे का, तसेच तिच्या सोबत आणखी कोणी टोळी सक्रिय आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। दुकानदाराच्या सतर्कतेमुळे लाखो रुपयांचे नुकसान टळले असून या घटनेने परिसरातील ज्वेलर्समध्ये खळबळ उडाली आहे। अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी व्यापाऱ्यांना अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सिडको। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।